नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे एकदम सॉफ्ट अशी शेंगदाणा क्रश चिक्की। चला तर मग पाहूयात रेसिपी। त्यासाठी मी सर्वात आधी कढईमध्ये घेतलेले आहेत 2 वाटी शेंगदाणे आणि हे शेंगदाणे आपल्याला मीडियम गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। आता शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहेत। आता मी ते थंड करून हाताने निघतील तेवढे साले मी काढून घेत आहे शेंगदाण्याचे आणि ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे। हे मी जास्त बारीक सुद्धा नाही केलेलं। आता आपण पोळपाटाला तूप लावून घेऊयात। मी जास्त क्वांटिटीमध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यामुळे मी पाटाला तूप लावून घेतलं आहे, लाटण्याला आणि पाटाला। आता आपण कढईमध्ये घेऊयात तूप। आता यामध्ये मी टाकते 2 वाट्या गूळ। गूळ आणि शेंगदाणे हे आपल्याला नेहमी समप्रमाणात घ्यायचे असतात, त्यामुळे मी 2 वाट्या गूळ घेतलेला आहे आणि 2 वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत। आता हे आपल्याला बारीक गॅसवरती व्यवस्थित याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। आता आपण हे मीडियम गॅसवरती उकळून घेऊयात। पहा, आपल्या पाकाला उकळी आलेली आहे आणि जेव्हा या पाकाला असे बबल्स येतात ना, तेव्हा आपला पाक तयार झालेला असतो चिक्कीसाठी। तरीसुद्धा आपण एकदा पाण्यातसुद्धा टेस्ट करून पाहूयात। पाण्यात टाकल्यावरती याचे असे सुट्टे खडे झाले की आपला पाक झालेला आहे असं समजायचं। खूप चिकट गोळा नाही राहिला पाहिजे। आता आपण गॅस बंद करून त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावरती आपल्याला हे तूप लावलेल्या पाटावरती काढून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित एकसारखं लाटून घ्यायचं आहे। हे पहा, तुम्हाला चिक्की किती जाड हवी त्या प्रमाणात तुम्ही लाटून घेऊ शकता। आणि आता आपल्याला थोडंसं थंड झाल्यावरती त्याची चिक्की पाडून घ्यायची आहे सुरीने। तुम्ही जवळूनसुद्धा पाहू शकता मी कशा प्रकारे कट करत आहे। अशा प्रकारे आपल्याला चिक्कीच्या वड्या करून घ्यायच्या आहेत। ही चिक्की एकदम सॉफ्ट होते खायला आणि ही दातामध्ये सुद्धा अटकत नाही आणि कडक सुद्धा होत नाही। लहान मुलंसुद्धा ही एकदम आवडीने खातात। तुम्ही पाहू शकता आपली चिक्की एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे। हे पहा, तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।